महायुतीच्यावर परिणाम व्हायचा काही विषय नाही. महायुती पूर्ण सक्षम आहे. महायुतीचं तिन्ही पक्ष एकत्र एकसंघपणे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळेजण काम करतात. कुणी किती प्रयत्न केला तरी महायुतीच्या या अभेद किल्ल्याला काहीही करू शकणार नाही. लोकांना शेवटी राज्यामध्ये काम कोण करतंय हे खासदार सुट्टीनंतर दौरे करणं वगैरे तात्पुरतं आहे, पण शेवटी आज राज्यात कामं देवेंद्रजींच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील यांच्या माध्यमातून चाललीत, लोकांना दिसतात. आज इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मुंबई सकट सगळीकडे राज्यात चालू आहेत. आता आपल्या जिल्ह्यात पण हे एडीबी होतं पूर्वी. आज सातारा जिल्ह्याला मला वाटतं कमीत कमी 1000 कोटीची कामं सगळ्या जिल्ह्याला मी म्हणतो, नुसतं सातारा नाही, पूर्ण जिल्ह्याला एडीबी मधनं आपल्याला रस्ते साधारण 1000 कोटीचे रस्ते सातारा जिल्ह्याला मिळणार. ही कामं झाली. आता पुढचे ग्रामविकासची पण मोठ्या ग्रामपंचायती जोडायची योजना ती पण मुख्यमंत्र्यांनी आता येते, त्याची पण कामं आता सुरू होतील कुमार गोरेंच्या विभागाची. कामं सगळीकडे चालू आहे, निधी मिळतोय, पुढं कामामध्ये पुढं मागं होऊ शकतं, पण शेवटी लोकांना कामं पाहिजे. आता म्हणजे खासदार फुटल्यानंतर फिरणं हे ज्या त्या वेळेला जर थोडं लक्ष दिलं असतं तर ज्या त्या वेळेला पार्टी म्हणून तर झालं पण नसतं ना. परभणीमध्ये जो काही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं काम सुरू होतं, पण ती अनधिकृत पद्धतीने ते बसवलं गेलं, याबाबत पोलिसांची कारवाई होण्याची परभणीमध्ये काय म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की पुतळ्यांमुळं सगळ्याच महापुरुषांचं त्याची सिक्युरिटी वगैरे ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. कारण जर कुठेही बसवला आणि त्याची काही विटंबना आली तर बाकीचे जे आपण दंगली विंगली या प्रकार होतात. तो थोडं सरकारचे काही गृह विभागाच्या अटी शर्ती नॉर्म्स आहेत, काही आहेत की बाबा ते पाळूनही बसवावे आणि त्याप्रमाणे परभणीतल्या ह्याच्यावर पण त्यांनी परवानगी घ्यावी. प्रशासन त्यांना नक्की परवानगी ऐका ना, टीईटी प्रश्नाचा एक विषय होता. टीईटी पेपर परत एकदा फुटलेला आहे. नीटच्या प्रश्नाच्या बाबत जरा कसं मला टीईटीची माहिती नाही, मी माहिती घेऊन